गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपतीचं तर आपण स्वागत करतोच, पण गणपतीनंतर ह्याच दिवसामध्ये येणारी गौराई हिचं सुद्धा प्रत्येक घरामध्ये अत्यंत आनंदाने, हर्षाने, प्रसन्नतेने स्वागत केलं जातं. नवे नवे गौराईसाठी सगळेजण अगदी घर धुवून पुसून स्वच्छ करतात, अनेक प्रकारचे पदार्थ करतात आणि तिचं स्वागत करतात. मग ही गौराईसुद्धा म्हणजे कोण, कधी कोणी तिला गौरी म्हणजे गणपतीची आई म्हणतात किंवा काही जण तिथे बहिणी असं म्हटलं जातं. म्हणून एक सुप्रसिद्ध गीत आहे, ऋण झुणू त्या पाखरा जारी माझ्या माहेरा, आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा, आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा, ऋण झुणू त्या पाखरा. असं हे माहेरी म्हणजे माहेरवाशिणींना ह्या दिवशी घरी बोलवलं जातं. मग हे नक्की गौरी कधी सुरू झाल्या, तर अशी कथा सांगितली जाते की प्राचीन काळामध्ये दानवांनी अगदी अत्याचार माजवला होता आणि त्याला सगळ्या देवस्त्रिया कंटाळल्या आणि त्यांनी महालक्ष्मीची मनोभावे प्रार्थना केली, पूजा केली आणि ती प्रसन्न होऊन तिने त्या दैत्यांचा नायनाट केला. देवस्त्रियांना संकटमुक्त केलं आणि त्या प्रसंगाची आठवण राहावी म्हणून हा दिवस 3 दिवस हा सण साजरा केला जातो. गौरी ह्या मूळ नक्षत्रावर बसवल्या जातात आणि पंचांगात पाहून गौरी आणल्या जातात. काही ठिकाणी ह्या गौरी उभ्याच्या असतात, काही ठिकाणी त्या सुगडाच्या असतात, काही ठिकाणी ह्या कागदाच्या चित्राच्या असतात, काही ठिकाणी भिंतीवरच्या असतात, तर काही ठिकाणी ह्या खड्यांच्या असतात. गौरींचे उभ्याच्या असतात त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा असं म्हटलं जातं आणि त्याची खूप तयारी असते. पहिल्या दिवशी ह्या गौरींना शेपूची भाजी आणि भाकरी असे नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जातो. देशस्थानमध्ये असं केलं जातं, तर कोकणस्थानमध्ये घावन घाटलं हे पक्वान्न गौरीला केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी खिरीचा नैवेद्य तिला दाखवला जातो. बाकीचा सगळा स्वयंपाक इतर सणांप्रमाणेच असतो, पण तिसऱ्या दिवशी संध्याकाळी गोरज मुहूर्तावरती हिला विसर्जन केलं जातं. मग अशा ह्या गौराई, घरातली प्रत्येक स्त्री ही गौरीच आहे.